आई वडिलांच्या विरोधाला न जुमानता सज्जनगड चढून गेलेल्या अवघ्या 16 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। करमाळा शहरातील श्रावणी राहुल लिमकर वय 16 या मुलीच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे। रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सज्जनगड सातारा येथे हा प्रकार घडल्याचे समोर आले असून तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अखेर शोककुल वातावरणामध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की श्रावणी राहुल लिमकर ही 16 वर्षांची मुलगी करमाळ्यात इयत्ता 10वी मध्ये शिकत होती। तिच्या हृदयाला जन्मतःच छिद्र होते आणि त्यावर उपचार सुरू होते, मात्र तिची नीट काळजी घ्या, खबरदारी घ्यावी असा इशारा डॉक्टरांनी दिला होता। रविवारी 27 जुलै रोजी तिच्या क्लासमधील मुलामुलींची सहल सज्जनगड येथे गेली होती, मात्र श्रावणीला ताप लागत असल्याने तिचे आई वडील तिला सहलीला पाठवत नव्हते। पण मी गड चढणार नाही, मला कास पठार पाहायचं आहे असं सांगत श्रावणी तिच्या पालकांकडे सहलीला जायची परमिशन मागितली। अखेर श्रावणी ही करमाळा येथील खाजगी शिकवणी घेत असलेल्या शहाणे क्लासेस मधील 11 विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांसह खाजगी वाहनाने सहलीला गेली होती। तिथे जाऊन सर्वांसोबत श्रावणी सज्जनगड चढली, मात्र गड चढल्यानंतर श्रावणीला थोडी धाप लागली, परंतु आपण हृदयाने कमजोर असताना देखील गडावर पोहोचल्याचा आनंद झाला। अखेर तिने तिच्या वडिलांना मोबाईलवर फोन केला आणि पप्पा बघा, तुम्ही म्हणत होता ना जाऊ नको, पण मी गड चढला असं म्हणत तिने वडिलांना आनंदाने सांगितलं। मात्र तेवढ्यात ती खाली कोसळली। ते पाहून तिच्यासोबत असलेल्या मुलींनी तिला आधार देत गडाच्या खाली आणले व तिला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांकडून उपचार सुरू असताना श्रावणीचा मृत्यू झाला।